जर मी तुम्हाला विचारलं 11चा वर्ग किती, तर तुमचं उत्तर 121 असं असेल. कारण की बघा 11चा वर्ग तुमच्या तोंडपाठ आहे. पण जर मी तुम्हाला 1.1चा वर्ग विचारला आणि याचं उत्तर विचारलं तर तुम्ही सांगणार नाही, कारण की वर्ग पॉईंट मध्ये आहे आणि पॉईंटचा वर्ग करण्यामध्ये तुम्हाला अडचण येते. आजच्या या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे बघा पॉईंटचा वर्ग करण्याची ट्रिक. बघा काय करायचंय, 1.1चा वर्ग म्हणजे 1.1 गुणिले 1.1, कारण की वर्ग म्हणजे 2 वेळेचा गुणाकार. मग बघा 2 मिनिटासाठी पॉईंट विसरूया. मग 11 गुणिले 11 आणि 11 गुणिले 11 किती, 121 म्हणजेच 11चा वर्ग. मग गुणाकार झाल्यानंतर पुन्हा पॉईंट देऊया. मग किती घर मागे यायचे बघा, 1 आणि 2, म्हणजे उत्तरामध्ये 2 घर मागे यायचे. 1 आणि 2 म्हणजे 1.21, हा झाला 1.1चा वर्ग. जर 0.05चा वर्ग केला तर बघा 0.05 गुणिले 0.05. ओके. मग पॉईंट विसरूया. 5 5 25, मग पुन्हा पॉईंट देऊया. म्हणजे किती घर मागे यायचंय, 1 2 3 4, एकूण 4 घर मागे यायचंय. म्हणजे 1 2 3 आणि 4 म्हणजे 0.025, 0.0025 झालं याचं उत्तर. जर हे दोन तुम्हाला समजलं असेल तर बघा 3 नंबरचा प्रश्न तुमच्यासाठी देतो.